नमस्कार मित्रांनो, आर-टी ॲडमिशन 2024-25 मध्ये काही नवीन रूल्स ॲड करण्यात आलेले आहेत। या नवीन रूल्सनुसार असा भरा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, डॉक्युमेंट कोणकोणते लागतात, ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम गुगलमध्ये आर-टी स्टुडंट लॉग इन या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल आर-टी 25% ॲडमिशन, यावरती क्लिक करा। ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती परत एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू रजिस्ट्रेशन नावाचा एक ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करा। मुलांचं आडनाव टाकायचं आहे, त्यानंतर मुलाचं नाव टाका, त्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव टाका, म्हणजे लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम। त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटीमध्ये अपंग असेल तर येस करा, नसेल तर नो करा। त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ, मुलांची पूर्ण डेट या ठिकाणी सविस्तररित्या सिलेक्ट करा। खाली जो कॅप्चा दिलेला आहे जशास तसे टाका आणि त्यानंतर मोबाईल नंबर पालकाचा या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, रजिस्टर यावरती क्लिक केल्यानंतर दिलेल्या मोबाईलवरती एक आयडी पासवर्ड येईल आणि वरती या ठिकाणी सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे। आता तो आयडी पासवर्ड तुम्हाला नवीन इथं टाकायचा आहे। इथला आयडी पासवर्ड एकतर कॉपी करून घ्या किंवा मोबाईलवरती आलेला जो आयडी पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे जसंच तसं टाकून परत लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन ऑप्शन येईल, त्या ठिकाणी कशा पद्धतीने माहिती भरायची ही सुद्धा माहिती समजून घ्या। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा। आता मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी नवीन पासवर्ड सेट करायचा आहे। सर्वप्रथम नवीन पासवर्ड एकतर मुलांच्या नावाने आणि तुम्ही जन्मतारीखने किंवा तुमच्या मनावर जो पासवर्ड पाहिजे तो पासवर्ड तुम्हाला दोनदा टाकायचा आहे। न्यू पासवर्ड आणि रिटाइप न्यू पासवर्ड दोन ठिकाणी टाकल्यानंतर परत वरती जो ओल्ड पासवर्ड आहे तो म्हणजे जुना तुम्हाला जो मोबाईलवरती आलेला आहे तो पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देत आहे। आता पासवर्ड अपडेट सक्सेसफुल म्हणून झालेला आहे, ओके यावरती क्लिक करा। आता परत तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे। सर्वप्रथम जो ॲप्लिकेशन आहे आयडी तो टाकायचा आहे, त्यानंतर जो नवीन तुम्ही पासवर्ड तयार केलेला आहे तो नवीन पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे जशास तसे टाकून लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे। आता मित्रांनो, यामध्ये चाइल्ड इन्फॉर्मेशन भरायचं आहे। मुलाचं आडनाव ऑलरेडी आलेलं आहे, मुलाचं नाव आलेलं आहे आणि मुलाचं वडिलांचं नाव आलेलं आहे। आता मराठीमध्ये सुद्धा खाली जशास तशी तुम्हाला टाकायचं आहे, आईचं सुद्धा टाकायचं आहे आणि परत तुम्हाला वडिलांचा पूर्ण डिटेल्स टाकायचं आहे आणि त्यानंतर इथं जेंडरमध्ये मेल किंवा फिमेल जे असेल ते इथं सिलेक्ट करायचं आहे आणि पॅरेंट्सचा इथं काय डिवोर्स आलेला आहे की सिंगल आहे जे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। आता इथं आपण जनरल सिलेक्ट करूया। त्यानंतर करंट ॲड्रेस, तुम्ही ज्या ठिकाणी आता सध्या राहता तो ॲड्रेस इथं सविस्तर भरून घ्यायचा आहे। पूर्ण माहिती भरल्यानंतर खाली ऑप्शन्स आणि रेकॉर्ड्स दिलेले आहे ते सिलेक्ट करू नका। आर-टीमध्ये जर पूर्वी ॲप्लिकेशन केला असेल तर येस वरती क्लिक करा, नसेल तर नो करा। आता इथं ओके आपण केलेलं आहे। आता मित्रांनो, तुम्हाला इथं लोकेशन निवडायचं आहे। करंट ज्या ठिकाणी तुम्ही असता त्याचं लोकेशन इथं सिलेक्ट करण्यासाठी गुगल मॅप या ठिकाणी दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी जो रेड सिम्बॉल आहे या रेड सिम्बॉलला तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन सोडायचं आहे। तुमचा जो ॲड्रेस असेल त्या ठिकाणी इथं सिलेक्ट करा। मित्रांनो, पूर्ण सविस्तर माहिती समजून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। अनेक लाभार्थी या ठिकाणी चुका करतात म्हणून त्यांचं सिलेक्शन होत नाही आहे। आता ज्या ठिकाणी आपण राहतोय त्या ठिकाणी हा सिम्बॉल तुम्हाला करेक्ट ठेवायचा आहे, यानेच तुमचं ऑप्शन्स आणि रेकॉर्ड्स सिलेक्ट केलं जाणार आहे। आता आपण डन केलं। सेव्ह आणि अपडेट यावरती आपण आता क्लिक करणार आहात। सेव्ह आणि अपडेट यावरती क्लिक केल्यानंतर हा जो लोकेशन आहे सक्सेसफुली होईल, या ठिकाणी ऑप्शन सुद्धा तुम्हाला दर्शवेल। आता अपडेट सक्सेसफुल झालेला आहे, ओके या बटनावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक सेव्ह नावाचं ऑप्शन येईल, यावरती इथे क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे। सेव्ह केल्यानंतर चाइल्ड डिटेल्स इथं सेव्ह झालेली आहे। आता आपण ॲप्लिकेशन यावरती क्लिक करूया। यावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम वर्ग निवडायचा आहे, त्यानंतर यामध्ये धर्म सिलेक्ट करायचा आहे। जो धर्म असेल तुमचा तो धर्म इथे सिलेक्ट करा। त्यानंतर खाली कॅटेगरीमध्ये एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, व्ही-जे जे असेल ते इथे सिलेक्ट करा। आपण इथं जनरलला सिलेक्ट करूया। तुमची जी कॉस्ट असेल ती कॉस्ट इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर जर तुम्ही अपंग असेल तर येसला इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही किती पर्सेंटेज आहात
याची टक्केवारी सुद्धा टाकायची आहे। यामध्ये तुम्ही कर्णबधीर आहात, मूकबधीर आहात, जे असेल ते यामधून सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मुलांचा आधार कार्डला इथं यस करा आणि आधार कार्ड नंबर इथं टाकून द्या। आधार कार्ड नंबरला टाकल्यानंतर या ठिकाणी समोर जो उत्पन्न आहे तो उत्पन्न तुम्हाला इथं पालकाचा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। 45,000 ते 60,000च्या मध्ये ठेवा। त्यानंतर इथं मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आलेला आहे आणि खाली इथं ॲड्रेस प्रूफमध्ये एकतर ॲड्रेस प्रूफला सिलेक्ट करा, त्यानंतर बर्थ सर्टिफिकेटला सिलेक्ट करा आणि इन्कम सर्टिफिकेटला इथं सिलेक्ट करा, म्हणजे एस 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 ठेवा आणि त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करा। मित्रांनो, सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन सुद्धा तुमचं सक्सेसफुली होईल। आता आपण स्कूल सिलेक्शन यावरती क्लिक करूया आणि यामधून आता आपल्याला शाळा निवडायची आहे। आता शाळा यामध्ये नवीन रूल्स आलेला आहे, तो नवीन रूल्स कोणता आहे तो सुद्धा आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम 1 किलोमीटरमध्ये जे शाळा आहेत ते शाळा इथे सिलेक्ट करणार आहात। मित्रांनो, जे शाळा तुम्हाला पाहिजे होतं आरटी मध्ये ज्यासाठी आपण ॲडमिशन करणार होतो ते शाळा यामध्ये आता आलेले नाहीत। सेल्फ फायनान्स म्हणून दिलेलं आहे, नॉट अवेलेबल म्हणून दिलेले आहे। आता मित्रांनो, तुम्हाला ज्या शाळा पाहिजे होत्या त्या शाळा जर याच्यामध्ये राहत नसेल तर आरटीचा काही फायदाच राहणार नाही। यामध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषदेची शाळा देण्यात आलेली आहेत आणि इतर मराठी मीडियमच्या सुद्धा शाळा यामध्ये आहेत। आता ज्या शाळेमध्ये तुम्हाला पाहिजे त्या शाळेला इथं सिलेक्ट करा। परंतु मेन आरटीचा उद्देश आपण कशासाठी ॲडमिशन करत होतो, इंग्लिश मीडियमच्या शाळेसाठी, परंतु इंग्लिश मीडियमच्या शाळामध्ये या ठिकाणी ऑप्शन दिलं गेलं नाही आहे। आपण आता ज्या शाळा इथं सिलेक्ट केलेल्या आहेत त्या शाळा इथं सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर आपण सेव्ह यावरती क्लिक करणार आहात। आता त्यानंतर आपल्याला 1 ते 3 किलोमीटरच्या जे शाळा आहेत ते सुद्धा इथं सिलेक्ट करायचं आहे आणि फॉर्म सबमिशन यावरती आता क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण डिटेल्स व्यवस्थित आहे का समजून घ्या, यामध्ये चुका वगैरे काय नाहीत का एकदा वाचून घ्या। वाचून व्यवस्थित घेतल्यानंतर खाली आरटीचा जो ऑप्शन दिलेला आहे चौकोन डब्बा यावरती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर खाली एक ऑप्शन दिलेला आहे कन्फर्म अँड सबमिट। जर मित्रांनो काही चूक झाली असेल तर तुम्ही इथं परत डिलीट करून व्यवस्थित करू शकता। एकदा जर कन्फर्म झालं तर तुम्हाला यामध्ये काही फेरबदल करता येणार नाही। कन्फर्म करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही प्रिंट काढून घ्यायची आहे। आता मित्रांनो, त्यानंतर आता पुढचा जो स्टेप आहे ॲडमिट कार्ड। तुमचं जर इथं ॲप्लिकेशन सिलेक्ट झालेलं असेल तर ॲडमिट कार्डमध्ये तुमचं ॲडमिट कार्ड येईल, तो इथं प्रिंट काढायचा आहे आणि शाळेमध्ये जे डॉक्युमेंट्स आपण वरती सिलेक्ट केलेले आहेत, जे डॉक्युमेंट दाखवलेले आहेत तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे। ॲडमिट कार्डवरती जी शाळा दाखवली जाईल त्या शाळेमध्ये जे आपण डॉक्युमेंट सिलेक्ट केलेले होते ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला त्या शाळेमध्ये जायचं आहे। अशा पद्धतीने घरी बसल्या आपण सविस्तररित्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। जर तुम्ही कन्फर्म केला नसेल किंवा शाळामध्ये काही चूक झाली असेल, फॉर्म तुम्ही सबमिट केला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी शाळा सुद्धा परत काढता येतात आणि दुसरे शाळा सहजरित्या निवडता येतात। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।